आपण करतोय मोदकाचं शाक। त्याच्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी बेसन, अर्धा वाटी खोबऱ्याचा किस, पाव वाटी शेंगदाण्याचं कूट। आता आपण 1 वाटी बेसन पीठ मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। 1 चिमूट हळद, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा तेल, आता आपण कणिक बांधून घेऊयात। घट्ट अशी कणिक बांधून घेतो आपण। अशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। आता आपण मोदकाचा मसाला करून घेऊयात। खोबऱ्यामध्ये कूट घातलाय, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिऱ्याची पूड। आता आपण हे मीठ टाकूयात, चवीनुसार मीठ, असं मिक्स करून घ्यायचं आहे। असा आपण गोळा घेतला आहे, त्याची आता वाटी करतोय। ह्याच्यामध्ये सारण भरूयात आणि त्याचा मोदक बनवून घेऊयात। आपला मोदक तयार आहे। बाकीचे पण मोदक बनवून घेऊयात। आपण कढई तापायला ठेवूयात, त्याच्यात 2 चमचे तेल टाकूयात। एका वाटीमध्ये 8 ते 9 असे मोदक होतात। आपली कढई आता तापली आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात। अर्धा चमचा तिखट, 1 ग्लास पाणी, राहिलेलं सारण पण टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकूयात। मग पाण्याला उकळी येऊ देऊ। आता उकळी आली आहे पाण्याला, मग आपण ह्याच्यात मोदक टाकून घेऊयात। पाच मिनिटं आपले मोदक शिजायला ठेवूयात। आपले मोदक शिजले आहेत। आता हे आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। नक्की आमची रेसिपी ट्राय करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।